लपंडाव या मालिकेचा जबरदस्त भाग आपल्या समोर आलेला आहे। मुळातच आता इकडे अपर्णा ही कोणत्याही पद्धतीने सखीचा राग करत नाहीये। आजीला जरी आता सखी पसंत नसली तरी अपर्णाला पहिल्याच भेटीत सखी मात्र पसंत पडलेली आहे आणि इथेच अपर्णाने आपल्या अर्णवसाठी आता मात्र हीच योग्य आहे हा निर्णय घेत आता खूप मोठा डाव रचत दोघांना एकत्र आणलेलं आहे। अपर्णाने असं आता सखीला काय सांगितलंय की ज्याच्यामुळे सखी आता इकडे कान्हाच्या बद्दल कोणत्याही प्रकारे मनामध्ये द्वेष न ठेवता मात्र आता आपल्या आईचं सत्य तिने जाणून घेतलंय। नक्की असं काय घडलंय आणि त्यानंतर सखी आता कान्हासोबत लग्न करून या घरामध्ये येणार आहे। नक्की काय घडलंय, अपर्णाने काय सांगितलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया। आता इकडे ज्या वेळेला प्रत्येक वेळेला कान्हाचा आता मात्र उल्लेख आता सखीच्या तोंडून बाहेर पडतोय त्यावेळेला विचार करत आहे मनस्विनी नाही काहीही झालं तरी या सखीला कान्हापासून दूर करणं हे आता तितकंच गरजेचं आहे आणि ते केल्याशिवाय आता कान्हा या घरातून दूर होणार नाहीये। नाहीतर सतत त्या कान्हाचं नाव आता या घरात येत राहील आणि ही मात्र एक दिवशी त्याच्यासोबत जाईल आणि ही सगळी जाताना प्रॉपर्टी पण घेऊन जाईल आणि त्यामुळे ती सांगायला लागते सखी सारखं तोच विचार करण्यापेक्षा तू आता कान्हाला माफ का नाही करत। त्यावरती सखी आता सांगायला लागते नाही मी कधीच त्याला माफ करू शकत नाही आणि मी कुठे त्याचा विचार करते। मी आत्ताच तर तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की कान्हाचा कोणीही विषय काढणार नाही म्हणजे नाही। यावरती मग आता लगेच सांगायला लागते ते मनस्विनी अगं सगळ्यांना तू सांगतीयेस की कान्हाचा विषय काढू नका पण तुझ्या डोक्यातून कान्हा जातोय कुठे। अगं त्यांनी तुझी इतकी फसवणूक केली तरी सुद्धा तू आता सगळं त्याच्याच बद्दल विचार करतेस। यावरती ती सांगते नाही। मग त्यानंतर मनस्विनी चाल चलते आणि मनस्विनी सांगायला लागते ठीक आहे मग तू एक काम कर ना तू आता त्याच्यासोबतचे सगळे संबंध तोडून टाक। असं आता म्हटल्यावरती इकडे सांगायला लागते ती म्हणजे सखी ठीक आहे मी आत्ताच्या आत्ता सगळ्या त्याच्या वस्तू आहेत ना त्या आता फेकून देते जेणेकरून माझ्या आयुष्यामध्ये त्याचं काही महत्त्व नाहीये हे सगळ्यांना तुम्हाला सिद्ध होईल। असं म्हणत सखी आता रूममध्ये येते। रूममध्ये आल्यावरती मात्र आता सखी इकडे सगळ्या वस्तू फेकाफेकी करायला लागते आणि तितक्यातच काका मागून येतो आणि तो सांगायला लागतो हे बघ हे असं करून काही होणार नाहीये तू एक काम कर ना तू आता या सगळ्या गोष्टी कान्हाला परत देऊन ये म्हणजे त्याच्या घरी जा त्याच्या सगळ्या वस्तू दे आणि त्यानंतर मग आता तुझ्या मनाला शांती वाटेल। त्यावरती सखी आता सांगायला लागते पण त्यावरती काका सांगतो तू जर का असं केलंस ना तर तुला तुझ्या प्रश्नांची सगळ्या उत्तरं पण भेटतील। काकाचा उद्देश हा असतो की एकदा कान्हा आणि सखी या दोघांनी एकत्रित यावं आणि एकदा तरी दोघांनी एकमेकांच्या समोर राहून बोलावं आणि आपल्या मनातले जे काही अडी आहे ती दूर करावी आणि त्यासाठी मग आता इकडे काकाने हे सगळं सांगितल्यावरती सखी मात्र आता लगेचच हे सगळं करण्यासाठी तयार होते आणि ती आता सगळ्या गोष्टी घेते आणि तिकडे जायला निघते। निघताना सखी आता सांगायला लागते पण काका मी त्याला गोष्टी देऊन परत येऊ शकेन का। काका म्हणतात हीच तर तुझी परीक्षा आहे आणि तू आता या परीक्षेमध्ये पास होशील याची मला नक्कीच खात्री आहे। असं म्हटल्यावर ती सखी आता सगळ्या कान्हाच्या ज्या काही आठवणी आहेत त्या घेते आणि त्या घरामध्ये जायला निघते। निघताना तिचे आता हात पाय खरं तर थरथरत असतात। तिला कळत नाहीये की तिकडे गेल्यावरती काय होणार आहे। खरं तर आता इकडे ती त्या आपल्या सासरी पहिल्यांदाच चाललेली असते आणि त्यानंतर इकडे तोपर्यंत मग आता अपर्णा सांगत असते हे बघ काहीही झालं ना तरी सुद्धा तू सखीला या घरात घेऊन ये लग्न करून घेऊन ये ती या घरची सून आहे। काहीही आई जरी काहीही म्हटल्या तरी सुद्धा तू जर का तिला घेऊन आलास ना तर मात्र त्या तुझ्या लग्नाला नकार देऊ शकत नाहीयेत आणि हे सत्य कुणीही बदलू शकत नाहीये। असं म्हटल्यावर ती कान्हा म्हणतो हो मी तर आणेन तिला पण ती तयार झाली पाहिजे ना माझ्याकडून जी काही फसवणूक त्या फसवणुकीच्या नंतर आता ती या सगळ्यामध्ये घरी यायला तयार झाली पाहिजे ना। अपर्णा सांगते येईल अरे ती तेजस्विनीची मुलगी आहे मी तेजस्विनीला खूप चांगलं ओळखते ती सुद्धा ना अशीच माफ करण्यावरती विश्वास ठेवणाऱ्यातली बाई होती। खरं तर तिचा या स्वभावाने तिचा आता घात केला ही गोष्ट वेगळी आहे। तिच्या बहिणीला सुद्धा आता प्रत्येक वेळेला ती माफच करत आली पण खरंच तेजस्विनी म्हणजे आता खूप चांगली व्यक्ती होती आणि तिची मुलगी ती म्हणजे सखी
ती सुद्धा तिच्याच प्रमाणे असणार आहे, तू चिंता करू नकोस, तू सखीला घेऊन आता एकदा इकडे ये. असं म्हटल्यावरती कान्हा म्हणतो, आई मी येईन तर खरं, पण यावरती ती म्हणते पुढचं मी बघून घेईन. पण आता कान्हाला सखीला आणण्याची गरजच पडत आणि सखी आता धडपड करत कान्हाच्या म्हणजेच कबीर किर्लोस्कर याच्या घरी आलेली आहे. कबीरच्या घरी आल्यावर ती सखी आता सगळीकडे नीट पाहते आणि त्यानंतर बॅगेमध्ये भरलेल्या सगळ्या गोष्टी घेऊन आता ती आतमध्ये निघालेली आहे. पण त्याच वेळेला सगळं हातामधलं सामान सावरत असताना तिथली आता एक कुंडी खाली पडते. कुंडी खाली पडल्यावर ती माती सगळीकडे सांडते आणि माती सांडल्यावरती आता मात्र सगळीकडे मातीचे तिचे पाय लाल लाल पाय होतात. लाल मातीमध्ये पाय बुडवत ती आता घरामध्ये जेव्हा बॅग घेऊन चालले तेव्हा सगळे आता तिची पावलं त्या घरात उमटले. सायंकाळच्या वेळेला लक्ष्मीच्या पावलाने आता मात्र सखीची या घरात एंट्री झालेली आहे आणि नेमकी अपर्णा खाली आता गेलेली असते राऊंड मारण्यासाठी आणि ती कारमधून खाली उतरते. उतरल्यावरती ती आता आपल्या मेडला सांगायला लागते कोण आहे ही मुलगी, आणि त्यावरती मेड तिला सांगायला लागते ही आहे सखी. सखी म्हटल्यावरती मग आता लगेचच तिला समजतं की ही तेजस्विनीची मुलगी आहे. मग त्यानंतर सखीच्या पाठोपाठ अपर्णा सुद्धा आता रूममध्ये येते. तोपर्यंत कान्हा इकडे रूममध्ये आहे आणि त्याच वेळेला सखी त्याच्या समोर येऊन उभी राहते आणि सखी आता सांगायला लागते मी इकडे आले. कान्हा म्हणतो तू आलेस या गोष्टीवरती माझा आता विश्वासच बसत नाहीये. मुळातच आत्ता इकडे मी तुझ्याचकडे येत होतो तुला आणण्यासाठी. मला आत्ताच आईने सांगितलेलं होतं की तुला इकडे घेऊन यायला. यावरती सखी म्हणते या भ्रमात राहू नको, मी तुला इकडे भेटायला बिलकुल आलेली नाहीये, मी आता तुझं सगळं सामान परत करायला आलेली आहे. आणि त्यावरती कान्हा म्हणतो कुठच्या का निमित्ताने होईना तू इकडे आलीस ना, माझ्यासाठी तेच महत्त्वाचं आहे. 2 मिनिटं फक्त माझ्या आईसोबत बोलून जा आणि त्यानंतर तुझा जो काही निर्णय असेल ना तो निर्णय घ्यायला तू समर्थ आहेस. यावरती ती म्हणते आई मी का बोलू तुझ्या आईसोबत. यावरती तो म्हणतो ठीक आहे नको बोलूस, पण आता तिने मला सांगितलं होतं की एकदा सखी आली तर मला बोलायचं आहे, तुझी मर्जी. आता मात्र कान्हाला माहिती आहे की या सगळ्यामध्ये सखी कधीही मोठ्या माणसांचा अनादर करणार नाही किंवा त्यांची अवहेलना करून आता निघून जाणार नाहीये. ही गोष्ट माहिती असल्याने कान्हाने आता मात्र तिला इमोशनली ब्लॅकमेल केलंय आणि त्याच वेळेला तिकडे अपर्णा आलेली आहे. अपर्णा ज्या वेळेला तिकडे येते आणि त्याच वेळेला अपर्णा आता सांगायला लागते थांब सखी, आणि सखी सांगायला लागते का थांबू, तुमच्या मुलाने आता इकडे माझी फसवणूक केली. त्यावरती मग आता अपर्णा सांगायला लागते का, आणि तुझ्या आता घरच्यांनी माझ्या कानासोबत जे केलं ते. असं म्हटल्यावरती सखी म्हणते काय केलं, आणि त्यावरती अपर्णा सांगायला लागते मुळातच तुझ्या घरच्यांनी माझ्या कानाला पोरकं केलं. तुझी मावशी मनस्विनी हिने आता माझ्या नवऱ्याचा जीव घेतला. माझ्या नवऱ्याचा जीव घेऊन त्याला आता माझ्या समोर मारल्यावरती आता मात्र मी या सगळ्यामध्ये काय विचार करणार होते. मी पूर्णपणे कोमामध्ये गेले आणि कोमामध्ये गेल्यापासून माझा काना पोरका झाला. हे सगळं तुझ्या मावशीमुळे घडलंय आणि इतकं सगळं घडल्यानंतर सुद्धा आता कान्हाने जे केलं ते आता तू त्याला सुद्धा दोष देशील का. यावरती आता मात्र सखी विचार करायला लागते आणि त्याच वेळेला ती सांगते ठीक आहे तुला जायचं असेल ना तर तू आता सगळं हे सोडून जाऊ शकतेस, कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये तुझ्यावरती जबरदस्ती करणारा माझा मुलगा किंवा मी नाहीये. पण एक गोष्ट विचार कर, ज्या मुलाचा पूर्णपणे सगळा भूतकाळ आता मात्र या सगळ्यामध्ये हरवून गेलेला आहे, तो मुलगा त्याचा बदला घेण्यासाठी जर का तिकडे आला तर काय चुकीचं त्यांनी केलं, तू त्याच्या जागी असतीस तर काय केलं असतंस. पण हे सगळं होत असताना मात्र आता त्याचं तुझ्यावरचं प्रेम हे कधीच खोटं नव्हतं. तो तुझ्यावरती प्रेम करत आहे आणि जर का तुला त्याचा स्वीकार करायचा असेल तर अजूनही आहे या घरामध्ये. या घराची दारं आता तुझ्यासाठी उघडी आहेत. हे घर आता तुझंच आहे. तू या घरात सून म्हणून यावीस अशी माझी पूर्णपणे इच्छा आहे. असं म्हटल्यावरती मग आता सखी इकडे बॅग घेते, तिथेच ठेवते आणि ती परत पावली निघते. निघताना इकडे आता कान्हा सांगतोय आई मी तुला म्हटकी आता ती ऐकणार नाहीये. यावरती ती सांगते नाही तू काळजी करू नकोस, ती पुन्हा परत येणार म्हणजे
आणि असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे परत आलेली आहे ती म्हणजे स्वतः सखी आणि त्यानंतर कान्हाच्या जवळ येत ती त्याच्या एक थोबाडीत देते आणि कान्हाही आधी सगळं हे मला सांगितलंस असं म्हणत त्याला आता मिठी मारते. एका झटक्यात आता मात्र सखीचा सगळा आता राग निघून गेलाय आणि आता अपर्णाने जे काही सांगितलं होतं ते सगळं आता खरं ठरलेलं आहे. सखीचं मुळातच कान्हावरती प्रेम आहे, पण आता तिचा राग या सगळ्यावरती जास्त झाला होता. पण त्याच वेळेला अपर्णाने सगळा सत्याचा उलगडा करत सखीचा राग काढून टाकलेला आहे.